माय चॅनल लर्न इझी विथ कोमल. आजपासून आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ट्रिक्स. हा आहे पार्ट 4 आणि आज आपण 11 सोबत जेव्हा 2 डिजिटची मल्टिप्लिकेशन होते त्याचा आन्सर कसं काढायचं ते बघणार आहोत. चला सुरुवात करूया. 11 मल्टिप्लाय बाय 12. तर हा जो 12 आहे बघा, हा 1 आणि हा 2, हे 2 डिजिट आहे. ह्या 2 डिजिटच्या ना आपण ॲडिशन करणार. 1 + 2 = 3. ते इथं आले, आन्सर आले 132. एवढं सिंपल होतं. चला पुढे जाऊया. परत एकदा 11 मल्टिप्लाय बाय 25. हे 2 हे 5, ह्या 2 डिजिटची ॲडिशन जी येते 7, जी मध्ये लिहिली जाईल. आन्सर येईल 275. नेक्स्ट 11 मल्टिप्लाय बाय 33. परत एकदा हे 3 आणि हे 3, ह्या दोघांची होणार ॲडिशन जी येते 6, जे मध्य ठिकाणी लिहिणार आपण. आन्सर आलं 363. फोर्थ प्रॉब्लेम 11 मल्टिप्लाय बाय 43. 4 आणि 3 हा असा दूर दूर लिहिला आहे. त्यानंतर ह्या 2 डिजिटची होणार ॲडिशन 4 + 3 = 7, जे मी लिहिणार मिडलमध्ये. आन्सर आलं 473. हा ट्रिक नंबर 15चा सेक्शन ए होता. चला पुढे जाऊया. ट्रिक नंबर 15 सेक्शन बी. इथे सुद्धा आपण 11ला 2 डिजिटसोबत मल्टिप्लाय करणार आहोत. मागील सेक्शन एमध्ये आपण बघितलं की 2 डिजिटची ॲडिशन सिंगल डिजिट आली होती. पण बघा, हे आहे 2 आणि हे आहे 8. जर या दोघांची जर मी ॲडिशन केली 2 + 8, ती येते किती? 10 येते, बरोबर आहे. तर आपण काय करणार ह्यावेळी, 2 डिजिट येत आहे तर हा 0 जो आहे युनिट प्लेसचा तो इथे राहील. पण 1 राहिलेला आहे, तो आपण 2 मध्ये ॲड करणार आणि ह्या सगळ्यांची आपण ॲडिशन करणार. ॲडिशन काय येणार? 803. फायनल आन्सर आलं आहे 308. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूया. परत एकदा 3 आणि हे 8, ह्या दोघांची करायची आपल्याला ॲडिशन. 3 + 8, याची ॲडिशन किती येणार आहे? 3 + 8 होणार 11. ठीक आहे. युनिट प्लेसचा 1 हा इथे येणार, पण हा उरलेला एक आपल्याला याला नाही सोडायचा, तो इथे ॲड करायचा आपल्याला. आणि या संपूर्ण संख्येची होणार ॲडिशन 814. आन्सर आलं आहे 418. ठीक आहे. जेव्हा 2 डिजिट होणार, ह्याची ॲडिशन 2 डिजिटमध्ये येणार, त्यावेळेस आपण हे ट्रिक यूज करू शकतो. नेक्स्ट 11 मल्टिप्लाय बाय 49. परत एकदा 4 आणि हे 9. परत एकदा ह्या 2 डिजिटची आपण ॲडिशन करणार. 4 + 9, याची ॲडिशन येणार 13. ठीक आहे. 13चा हा 3 मी इथं लिहिला आहे, पण हा 10th प्लेसचा 1 मी इथे घेणार आणि या सगळ्यांची होणार ॲडिशन 935. लास्ट आन्सर आहे 539. लास्ट प्रॉब्लेम परत एकदा 5 आणि हे 7, ह्या दोघांची परत होणार ॲडिशन. 5 + 7, यांची ॲडिशन येणार 12. हा युनिट प्लेसचा 2 इथे जाणार आणि हा 1 इथे, आणि याची होणार पूर्ण ॲडिशन 7 2 6 627. हा होता ट्रिक नंबर 15चा
सेक्शन बी. ट्रिक नंबर 15 सेक्शन सी. 11 मल्टिप्लाय बाय 712. आता आपण हे 712 हा जो नंबर आहे, याचे जे बाहेरचे नंबर आहेत ते आपण दूर दूर लिहून घेऊ आधी. ठीक आहे. 7 आणि 2 मी लिहून घेतलेत. राहिलेला हा मिडलचा 1 हा 2मध्ये पण प्लस होणार आणि 7मध्ये सुद्धा प्लस आपण करणार. बघायचं ॲडिशन आपण करून घेऊ. हे 3 येते आणि हे येते 8. ठीक आहे. 7मध्ये मी 1 प्लस केलं आहे. हा 8 उचलून मी इथे लिहिणार आणि हा 3 उचलून मी इथे लिहिणार आणि पूर्ण नंबर होणार 7832. हेच आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट परत एकदा सेम. 11 मल्टिप्लाय बाय 126. परत एकदा आपण हे जे युनिट आणि 100चा जो नंबर आहे तो लिहून घेऊ. हा 1 हा 6. ठीक आहे. मिडलचा 2 इथे पण प्लस होणार आणि इथे पण प्लस होणार, ॲडिशन होणार आहे. ठीक आहे. 6 7 8 आणि हे 3. हे 3 आपण 1च्या बाजूला लिहिणार आणि 8 आपण 6च्या बाजूला लिहिणार आणि आपला पूर्ण नंबर होणार आहे 1386. ट्रिक नंबर 15 सेक्शन सीचा थर्ड प्रॉब्लेम. परत एकदा 100 नंबर आणि युनिटचा नंबर हा आपण दूर दूर लिहून घेतो आहे. ठीक आहे. आणि जो मिडलचा नंबर आहे तो आपण याच्यात ॲड करणार. ठीक आहे. तर याची ॲडिशन होणार 9 आणि या दोघांची ॲडिशन होणार 5. 2च्या साईडला 5 जाणार आणि 9 हा 6च्या साईडला जाणार आणि आपलं टोटल आन्सर आलं आहे 2596. ट्रिक नंबर 15 सेक्शन सी फोर्थ प्रॉब्लेम, लास्ट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. परत एकदा हे बाहेरचे नंबर आपण लिहून घेऊ आधी. ठीक आहे. मिडलचा 5 हा ॲड होतो आहे दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. याची ॲडिशन 7 आली आहे, याची आली 8. हे 8 आपण इथं लिहिणार आणि हे 7 इथं लिहिणार. ठीक आहे. ओके. आपला आन्सर येणार 3872 म्हणजे 3872. लक्षात ठेवा, आपण या बाहेरच्या नंबरसोबत जेव्हा मिडल नंबरला ॲड करतो आहे, सिंगल डिजिट आला तर आपण मध्ये लिहू शकतो. पण यांची ॲडिशन सिंगल डिजिटपेक्षा जास्त आली किंवा टेन्समध्ये आली त्यावेळेस काय करायचं आहे ते आपण सेक्शन डीमध्ये बघणार आहोत. ट्रिक नंबर 15चं डी सेक्शन. पहिले मी रेकॉर्ड केलं पण ते थोडं ब्लर आलं म्हणून मी फक्त एक्सप्लेन करण्यासाठी रेकॉर्ड करत आहे. तर लक्ष द्या. 11 मल्टिप्लाय बाय 643 याचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. तर हा 6 हा मी इथे घेतला आणि 3 हा इथे घेतलेला आहे. जसे आपण सेक्शन सीमध्ये केलं होतं तसंच करायचं, पण थोडासा डिफरन्स आहे. तसंच मिडलचा नंबर मी इथे ॲड केला, 3 + 4 केलं, 7 आला, सिंगल डिजिट आला म्हणून मी हा जशाच तसा लिहिला. पण 6मध्ये जेव्हा 4 मी ॲड केला तेव्हा आन्सर 10 आलं. 10 मी पूर्णपणे लिहू शकत नव्हते म्हणून मी युनिट प्लेसचा 0 इथं घेतला आणि टेन्स प्लेसचा 1 हा मी इकडं 6मध्ये प्लस केला आणि या सगळ्यांची मी ॲडिशन करून घेतली. हे 3 7 0 जसेच तिसे लिहिले आणि 6मध्ये मी 1 ॲड करतात 7 आलं आणि लास्ट आन्सर आले 7073. ठीक आहे. पुढे जाऊया. परत एकदा सेम. हे 9 नंबर मी इथे घेणार आणि 3 इथे घेणार. हे आपले बाहेरचे नंबर होते. आता ॲडिशन करणार. 3मध्ये मी 2 ॲड केले, याचा आन्सर आला 5. हा सिंगल डिजिट आहे म्हणून मी आज अशाच तसा इथे लिहिला. मग 9मध्ये सुद्धा मी प्लस केले 2. आन्सर आले काय 11. ठीक आहे. 11 आलेले आहेत.
तर मी ह्या 1 जो युनिट प्लेसचा आहे तो मी इथं घेऊ शकते, पण जो टेन्स प्लेसचा आलेला आहे तो मी याच्यात ॲड करणार. तर आपण यांची करणार ॲडिशन. 3, 5, 1 आणि आहे 10. टोटल आन्सर आलं आहे 10153. ठीक आहे, ज्याला आपण 10,153 असं रीड करतो. ठीक आहे. नेक्स्ट परत एकदा 11 मल्टिप्लाय बाय 853. परत एकदा हे बाहेरचे नंबर आपण लिहून घ्यायचे. हे 8 आणि हे 3. मिडलचा नंबर ॲड करणार. 3 + 5 8 आले. सिंगल डिजिट आहे म्हणून मी जशाच तसा लिहिला. मग 8 + 5 केली तर त्याचा आन्सर येणार 13. ठीक आहे. तर हे 3 युनिट प्लेसचे मी इथं घेऊ शकते, पण हा 1 हा 8मध्ये प्लस होणार म्हणजे कॅरी जाणार. इन शॉर्ट याचे होणार ॲडिशन. 3, 8, 3, 9. आपला आन्सर आलेला आहे 9383. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम. 11 मल्टिप्लाय बाय 954. ठीक आहे. परत एकदा हे बाहेरचे नंबर हे 9 आणि हे 4 मी घेतलेत. मग मी 4मध्ये 5 प्लस केलं, याचं 9 आन्सर आलं आहे. सिंगल डिजिट आहे म्हणून हा जशा तसा मी घेतला, परंतु हे 9 + 5 याचा आन्सर येतं आहे 14. ठीक आहे, याचा आन्सर 14 आलं. युनिट प्लेसचा 4 मी इथं घेतला, पण 1 हा मी इथं ॲड केला. याचे मी करणार ॲडिशन. ठीक आहे. 4, 9, 4, 10. आन्सर आलं आहे 10494. 10,494 हे त्याचं फायनल आन्सर होतं. आणि हे आहे ट्रिक नंबर 15चं डी सेक्शन. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा हा स्पेशल व्हिडिओ फक्त 11 सोबत मल्टिप्लिकेशन कसं करतात त्या ट्रिक्सबद्दल होता. ह्यापुढे सुद्धा आपण अनेक अजून मल्टिप्लिकेशनचे ट्रिक्स बघणार आहोत. ते ट्रिक्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत नवीन ट्रिक्ससोबत.